करतोय. हा सामना खूप महत्त्वपूर्ण असेल दोन्ही संघासाठी, कारण पहिल्या सत्रातील हा शेवटचा सामना असेल. काल जर आपण पाहिला तर पहिल्या शेड्यूलमधून आय थिंक अक्षय इलेव्हन कवाड हा संघ पुढे आला होता. त्यानंतर मग दुसऱ्या शेड्यूलमधून दुसऱ्या सत्रातून आई दुधेश्वरी कोळ्याचा पाडा हा संघ पुढे आला होता. अखेर शेवटच्या लढतीमध्ये विजय संपादन केलं आई दुधेश्वरी कोळ्याचा पाडा या संघानं आणि सुपर 4मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपला बघायला मिळाला आई दुधेश्वरी कोळ्याचा पाडा हा संघ. जाऊया ऑनगोइंग मॅचकडे. पॉवर प्ले षटकासाठी गणेश पाटील मात्र गोलंदाजी ट्रॅकवर असेल. स्ट्राईक इन बॅटर विकी कांबडी, नॉन स्ट्राईक बॅटर आपण पाहतोय सूरज मिरका. दिव्या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पॉवर प्लेचं हे बंधनकारक षटक असेल. वाईडिश लॉंग ऑफ अँड एक क्षेत्ररक्षक पाहिलं तर मग आय थिंक मिड विकेट रिझर्व्हमध्ये मला वाटतं चेतन सांबरे आपल्या बघायला मिळतात. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज गोलंदाज गणेश पाटील. ओ काफी खूबसूरत गेंद देखने को मिली इस बार गणेश पाटिल के द्वारा. परफेक्ट वाइट यॉर्कर, हल्की सी ब्लॉक होल्ड ये गेंद देखने को मिली और गति में बदलाव भी किया था. गति कम दी थी गेंदबाज गणेश पाटिल ने. काफी खूबसूरत गेंदबाजी, काफी अच्छी गेंद थी. आणि मित्रांनो पॉवर प्ले षटक म्हटलं तर मग तुमच्याकडे यॉर्कर बॉल जास्तीत जास्त असणं खूप गरजेचं असतं, कारण एखादा चुकीचा बॉल जर तुम्ही हाताळला तर मग परिणाम वेगळे होतील. पण एकदा फुल टॉस चेंडू परंतु आप शोधू शकला नाही. इथे मात्र धोका होईल. यस, धोका होईल. परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर सूरज मिरकाला अशा पद्धतीने दुसऱ्या चेंडूवर स्वर्गीय सपनाताई स्पोर्ट कांबे संघाला मिळवला जातोय मोठा धक्का सूरज मिरकाच्या माध्यमातून. सूरज इज आउट. बघायला मिळालं अगदी दुसरा चेंडू जर आपण पाहिला तर फोर लेंथ होता. कॅप्टन विशाल मल्लिकर आपण पाहतो मिडॉन रिझल्टमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. जसा चेंडू त्याच्या हातामध्ये आला लगेच क्विक थ्रो केला आणि त्याच अनुषंगाने सूरज मिरका एक चांगला बॅटर मात्र या ठिकाणी रनआउट स्वरूपात बाद करण्यामध्ये डेफिनेटली मात्र यश आलं. अशा पद्धतीने पहिला धक्का लागला जाते. धाव क्रमांक 1 या धावसंख्येवर पहिली विकेट पडली जाते. पण एकदा गणेश बोलते अटम आउट विकेट रनअपमध्ये हलकासा चुकला जाते. मागच्या मॅचमध्ये देखील गणेशने चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि नेहमी पॉवर प्ले षटकामध्ये गणेश हा पर्याय आपल्याला नेहमीच बघायला मिळते. संकल्प स्पोर्ट मोरे संघाचा कॅप्टन विशाल मलेकर यांच्यासाठी न्यू बॅटर आपण पाहतोय आय थिंक बिगी. या बली मात्र चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूवर चांगला फटका उडवलाय. व्हाईट इज बाउंडर बॉर्डरच्या वरून चेंडू जातोय सीमा पार हर पार षटकार. परंतु हलकासा जर चेंडू पाहिला तर मग लेंथ पाहिली थोडी मागे ठेवली गेली होती आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू जर आपण पाहिला तर ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. प्रॉपर कनेक्शन, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर पॉवर जनरेट केली या बली विकीने आणि विकी अशा फटक्यांसाठी ओळखला जातो मोस्टली. पण एकदा तो चेंडू येतो पुन्हा एकदा हेलिकॉप्टरने उडवलाय. हा चेंडू चांगला. सोच हीच होती गणेशची, कारण मागचा चेंडू जर आपण पाहिला तो देखील यॉर्कर टाकण्याचा मनसुबा होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. हलकासा चेंडू मागे राहिला. चेंडूचा टप्पा थोडासा हलकासा मागे राहिला आणि त्याच अनुषंगाने चेंडू अगदी पॅड खाली गेला साध्या भाषेत सांगायचं झालं तर. आणि त्याच अनुषंगाने तिथे एक मोठा फटका येतोय गणेशच्या विरोधात. विकी कांबळीच्या बॅटमधून धाबा जर पाहिला तर 8 धाबा लागल्या जातात स्कोर कार्डवर. पॉवर प्लेचं षटक आपण हे पाहतोय गणेशच्या माध्यमातून. सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक वन्स अगेन राहुल पकाट कॅप्टन ऑफ कांबे टीम. यावेळी मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू पुल करायचं होतं. बॅटच्या अगदी वरच्या कडेला चेंडू लागून निघून गेला होता. शॉर्ट थर्ड मॅन रेझरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं त्या ठिकाणी. एकच धाव मात्र मिळाली जाईल गणेश पकाटला आणि एका धावने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 9 आकड्यावर जाऊन पोहोचते. आपण पाहतोय मित्रांनो स्वर्गीय अप्पा चषक दुपारचं सत्र पाहतोय आणि दुपारच्या सत्रातील दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या सत्रातील ही
शेवटची लढत आपण पाहतोय संकल्प स्पोर्ट मुरे विरोधात स्वर्गीय सपनाताई कांबे या दोन संघामध्ये बॅटिंग करत असताना कांबे संघ या बॉली शॉर्ट पेज हा चेंडू हाफ ट्रॅक करायचा चेंडू पडल्यानंतर मग चांगला बाउन्स देखील दिला. अगदी गतीमध्ये हलकासा बदल देखील केला होता. काय जबरदस्त हा चेंडू बघायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिला हा चेंडूच्या हाताने चांगली केली होती. व्हेरिएशन बघायला मिळालं गणेशच्या माध्यमातून. अशा पद्धतीने पहिल्या क्रमांकाचं षटक संपलेले. जाऊया आमचे ऑफिशियल स्कोरर दिलीप दादा यांच्याकडे स्कोर जाणून घेऊया. 9 धावा लागल्या जातात एका गडीच्या मोबदल्यामध्ये. चांगलं षटक हाताला. पॉवर प्ले षटक म्हटलं तसे खूप कठीण असतं प्रत्येक गोलंदाजसाठी, कारण प्रोटेक्शन त्याला कमी असतं. सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला एक अनुकूल गोलंदाजी माफ करा चांगली गोलंदाजी करावी लागते आणि ते काम मात्र गणेश पाटीलने केलं. चांगली गोलंदाजी. सुरुवात म्हटली तर मग मी तर म्हणेन संकल्प स्पोर्ट मुरे संघाची सुरुवात बऱ्यापैकी झालेली आहे, कारण 90 धावा खर्च केले गणेशने. परंतु पॉवर प्ले षटक म्हटलं तर 14 ते 15 धावा ज्यावेळी एखाद्या संघाच्या स्कोर कार्डवर लागल्या जातात मी तर म्हणेन सुरुवात दमदार असते. परंतु इथे दमदार सुरुवात मुरे संघाचे. अजूनही 12 चेंडू शेष असतील आणि कॅप्टन गणेश पकाट अँड बिगी कांबडी हे 2 जबरदस्त फलंदाज आहेत. माफ करा राहुल पकाट, त्यांच्याकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची आणि राहुलने वेळोवेळी स्वतःला सिद्ध देखील केलेले. गोलंदाजी ट्रॅकवर संकेत सांबरे. मागच्या मॅचमध्ये क्रिकेटमध्ये षटक हाताळलं होतं संकेत सांबरेने आणि मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता. राउंड राउंड विकेट. यह काफी खूबसूरत गेंद देखने को मिली गेंदबाज संकेत सांबरे के द्वारा. काफी चीज सोच देखने को मिली. देखिए एक्शन रिप्ले में यस पॉपिंग क्रीज में गेंद की लैंडिंग देखने को मिली. हालांकि ये गेंद बार बार अगर किसी गेंदबाज के द्वारा अगर रिलीज की जाती है फिर एक अच्छी गेंदबाजी अपने टीम पे हो सकती है और वो काम संकेत सांबरे ने पहले गेंद में दिखाया. काफी खूबसूरत गेंद. पुन्हा एकदा बोलतोय राईट अप राउंड विकेट. पुन्हा एकदा पीस लेंट होती यावेळी ऑन ड्राईव्हचा हा फटका पकडला मिळाला. वाईडिश लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक होतात चुकी करतोय हलकीशी. इथे कोणत्या प्रकारचा प्रयत्न केला नाही बॅटर विकीने, कारण विकीला देखील ठाऊक आहे यस एखाद्या मोठ्या फटक्यासाठी तो देखील प्रयत्नशील असेल कदाचित, कारण 3 षटकाचा सामना हा सध्या स्थितीला आपण पाहतोय आणि त्याच अनुषंगाने वेगळी रणनीती असू शकते. विकीने पहिल्या मॅचमध्ये देखील काही जबरदस्त फटकेबाजी केली होती. काहीतरी 51 धावाचं टार्गेट सेटअप केलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये एक सिक्सर मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला होता. तर इथे संकल्प स्पोर्ट मुळे संघाच्या विरोधात काहीतरी वेगळी प्लॅनिंग बघायला मिळते. पण एकदा गोलंदाज संकेत. ये भी काफी खूबसूरत गेंदबाज संकेत सांबरे के द्वारा. तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी हलकासा दुखापत होताना चांगलं क्षेत्ररक्षक केलं होतं, परंतु ज्यावेळी चेंडू पकडल्यानंतर हलकासा पायामध्ये हलकीशी मोच बघायला मिळते. हलकीशी दुखापत बघायला मिळते. फिल्डर आपण पाहतोय प्रणय आय थिंक हा आपण क्षेत्ररक्षक पाहतोय वाडीश लॉंग रिजन मध्ये. मित्र म्हणेन ज्यावेळी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता त्यावेळी मग हलकासा वॉर्मअप असणं खूप गरजेचं असतं. तुम्ही वॉर्मअप करा 5 ते 10 मिनिटं. शरीराला तयार ठेवा सामन्यासाठी. विदाउट वॉर्मअप थोडं कठीणच असतं. आतापर्यंत धावा जर पाहिलं तर 12 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. यानंतर आपण दुपारचा सत्र आपण पाहूया, कारण दुपारच्या सत्रातील किंवा दुसऱ्या सत्रातील पहिली लढत आपल्याला बघायला मिळेल. सामना क्रमांक 6 आई दुधेश्वरी कोळ्याचा पाडा बी विरोधात मनस्वी स्फोट गाणे अशी लढत असेल. सो दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे. 3 क्रमांकाचं षटक संपल्यानंतर पहिली इनिंग संपल्यानंतर लगेच आम्ही नाणेफेकी करणार आहोत. आपण पाहूया आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर हे आमचे VIP टाईज आपण पाहतोय आणि डेफिनेटली यांच्या मान्यवर आपल्याला बघायला मिळतात. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय अजय दादा वर्ड, त्यांच्या समेत इतर मान्यवर आपल्याला बघायला मिळतात मॅचचा आस्वाद घेताना. तर एकंदरीत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मग 12 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. संकेत सांबरे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय बऱ्यापैकी गोलंदाजी बघायला मिळते.
इथे जर आपण पाहिलं तर मग कुठे ना कुठे चांगला टार्गेट सेटअप करावं लागेल स्वर्गीय सपनाताई कांबे संघाला. फिल्डिंग पोझिशन आपण जाणून घेऊया, कारण सर्कलच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर मग शॉर्ट फायनल रिझल्टमध्ये जीवन जाधव यांना आपण पाहू शकतोय. त्याच्यानंतर मग हलकासा थर्ड स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक बघायला मिळते. संकेत पुन्हा एकदा बोलते राटंबर आउट विकेट. यावेळी खराब चेंडू आणि खराब चेंडूला विकी कांबळी सोडणार नाही आणि तेच झालं. चेंडूला फेकून दिलं, फुल केलं, सक्सेसफुल हा षटकार. काय फटका केला होता, लाजवाब. कारण याआधी जर आपण पाहिलं तर मग अगदी 2 धावा घेण्यासाठी संधी चालू झाली होती, मात्र विकी कांबळी मात्र इच्छुक नव्हता. आणि काय इच्छुक नव्हता त्याचं मात्र हे उदाहरण आपल्याला त्याने दाखवून दिलं. आणि तसेच जर आपण पाहिलं तर मग इथे मात्र फटका फसलाय. डाऊन द बॉल संकेत सांबरे, एक तू मारी एक हा मारी, अशा प्रकारचा बॅटल संकेत आणि विकी कांबळीच्या मध्ये आपल्याला बघायला मिळालं. आणखी एक धक्का, दुसरा धक्का आय थिंक स्वर्गीय सपनाताई कांबळे संघाला. विकी इज गॉन. थँक्यू सो मच. इट इज ए मिथ. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास. आणि खऱ्या अर्थाने आत्मविश्वास दाखवून दिला गोलंदाज संकेत सांबरेने. कारण याआधीच्या चेंडूवर एक सिक्सर आला होता आणि कुठे ना कुठे जेव्हा आपण पाहतो एखाद्या गोलंदाजाच्या विरोधात एखादा सिक्सर चौकार येतोय त्यावेळी कुठे ना कुठे तो गोलंदाज नाराज होतोय किंवा त्याचा आत्मविश्वास कमी होतोय. असं आपण टेनिस क्रिकेट जगतामध्ये नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतामध्ये देखील आपण पाहतोय. चांगल्यातल्या चांगल्या गोलंदाजाला जेव्हा धुलाई होते तेव्हा त्याचा मात्र आत्मविश्वास हा कमी होते. परंतु इथे मात्र आत्मविश्वास कमी न करून देता इथे मात्र पॉझिटिव्ह थिंकिंगने पुढचा चेंडू हाताला आणि तिथे मात्र विकेट घेतली विकीची. संकेत सांबरे राटंबर आउट विकेट. रनअप मध्ये पुन्हा एकदा चुकला जाते, परंतु स्ट्राईक इनसाठी न्यू बॅटर आय थिंक ऋतिक आपण पाहते. आतापर्यंत या षटकाचा मला वाटतं 100चा चेंडू 18 धावा लागल्या जातात. 18 वर दुसरा विकेट पडला जाते. इथे पुन्हा एकदा आय थिंक हलकीशी दुखापत होती की काय संकेतला. कारण याआधी जर आपण पाहिलं तर मग प्रणयला हलकीशी दुखापत झाली होती. सो क्रिकेट खेळासाठी तुमचं फिटनेस खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही हलकासा व्यायाम हा करणे खूप गरजेचं असेल क्रिकेट या खेळासाठी. मैदानाच्या आत उतरण्याआधी तुम्ही 5 मिनिटं वॉर्मअप करा, शरीराला तयार ठेवा सामन्यासाठी. कारण विदाउट वॉर्मअप आपण जर एखादा स्पोर्ट खेळाल तर मग थोडं नक्कीच दुखापत होऊ शकते. इथे फुल टॉस चेंडू, फुल लेंथ चेंडू ज्यावेळी जर आपण पाहिलं तर मग इनसाइटला डीप रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक होतं तेच हेरलं दोन्ही फलंदाजांनी आणि इथे मात्र 2 धावा पळून काढल्या जातात. अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 2 षटक पूर्ण होतात. एकत्रित 20 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये स्कोर काढून लागल्या जातात. 2 षटकानंतर जर धावा पाहिल्या तर मग आय थिंक 20 धावा 10.00च्या सरासरीने आपण या धावा पाहतोय. ओ यस, इथे मात्र नो बॉलचा इशारा मात्र डेफिनेटली आपल्याला बघायला मिळतो. मात्र तिसऱ्या पंचांचा मदत घेतलेली आहे. अगदी आमच्या स्टेजच्या समोर एक अगदी काम आहे आणि त्याच अनुषंगाने पंच आम्हाला इथून स्पष्ट दिसून येत नाहीये, परंतु तिसऱ्या पंचांची नक्कीच मदत घेतलेली आहे. पंच अस्तिक डाके यांनी बिमर चेंडू आहे की नाही ते चेक केलं जाईल, कारण फुलटॉस चेंडू रिलीज केला होता संकेत सांबरेने आणि तिथे मात्र 2 धावा या आल्या होत्या. शेवटचा चेंडू होता त्याच्या षटकातला. थोड्या क्षणासाठी असं वाटलं की षटक संपलं की काय, परंतु पंचाने मात्र ऑनफिल्ड पंचाने तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे, रेफर केलेले.
बिंबर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्याच अनुषंगाने इथे मात्र टेलिव्हिजन स्क्रीनवर ते चेक केलं जाणार आहे. तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहतोय संजय घाटाल तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. यस, दिस इज अ फेअर डिलिव्हरी. अगदी कमरेपेक्षा अगदी फाटेट हा चेंडू होता. अगदी ज्याप्रमाणे विमान जसं उतरतं ना त्याचप्रमाणे हा चेंडू अगदी खाली येत होता. चांगले निर्णय तिसऱ्या पंच संजय घाटाल यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने षटक क्रमांक 2 देखील संपले आणि 20 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. धावा जर आपण पाहिलं तर मग बऱ्यापैकी धावा बघायला मिळतात. चांगल्या धावा आहेत. कारण याआधी जर आपण पाहिलं सकाळच्या सत्रातील पहिली लढत आपल्याला बघायला मिळाली होती संकल्प स्पोर्ट मोरे विपक्ष मुकेश स्पोर्ट कासपाडा संघाने आय थिंक टार्गेट सेटअप केलं. यस, 26 धावांचा टार्गेट सेट केलं होतं 4 षटकामध्ये आणि तिथे देखील स्ट्रगल केला होता संकल्प स्पोर्ट मोरे संघाच्या बॅटरनं. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग बघायला मिळाली. इथे हाफटॅकरचा चेंडू चेतन सांबरे आपण पाहतोय पुल केलं चेंडू मात्र स्पेलक रिझन मध्ये निघून जातोय. प्रोटेक्शन असेल त्या ठिकाणी सिंगल रोल मात्र मिळाली जाईल आणि 21 धावा लागल्या जातात. स्लॉक षटक आपण पाहतोय. स्लॉक षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय चेतन सांबरे. हा देखील एक चांगला गोलंदाज चांगला फलंदाज अष्टभुज असा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय मुरे संघामध्ये. खऱ्या अर्थाने संकेत सांबरे अँड चेतन सांबरे हे दोघे बंधू ज्यावेळी चालतात ना मित्र खऱ्या अर्थाने नेहमीच संकल्प स्पोर्ट मोरे संघाला त्याचा फायदा होते. परंतु हे दोन बंधू चांगल्या फॉर्ममध्ये असणं खूप गरजेचं आहे संकल्प स्पोर्ट मोरे संघासाठी. हो ये बेहतरीन गेंद हरने बल्ले से खेलने का प्रयास किया इस बार बैटर ऋतिक ने और गेंद बल्ले में कोई संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद जाते हुए कापेची लाइन देखने को मिले. देखिए एक्शन रिप्ले में जब टाइम राउंड विकेट गेंद बैट ओवर पैड के बीच में से ट्रबल होते हुए बाकी का काम विकेट कीपर अच्छा करते हुए. दोबारा इस बार ये फुल टॉस गेंद थी और क्लीन बॉल होते हुए बल्लेबाज ऋतिक वागे और एक झटका गांधी टीम के लिए. थँक्यू सो मच डीजे मीत. काय चांगला चेंडू मित्र म्हणेन कारण रीड केलं होतं गोलंदाज चेतन सांबरेने बॅटर ऋतिक वाघेला आणि त्याच अनुषंगाने चेंडूच्या हाताने केली होती. यष्टा दाखवल्या आणि गोलंदाज चेतनने यष्टा वाकल्या असंच म्हणावं लागेल. आणखी एक धक्का विकेट क्रमांक 3 पडला जाते धाव क्रमांक 21 वर. प्रयत्न करावा लागेल रन बनवण्यासाठी दोन्ही बॅटरना. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रवीण आपण पाहतोय. पण एकदा ज्या बली जर आपण पाहिलं तर अगदी शरीरापासून दूर राहिला होता. बॅटची वरची कडा लागून चेंडू मात्र निघून गेला होता. शॉर्ट थर्ड मॅन रेझर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. एक सिंगल रन मात्र या ठिकाणी मिळाली जाईल. एका धावने संघाची धाव संख्या 22 या आकड्यावर पोहोचते. काय चांगली गोलंदाजी बघायला मिळते चेतन सांबरेच्या माध्यमातून. संकेतचं जर षटक पाहिलं तर संकेतने 11 धावा खर्च केल्या. आता परत चेतन सांबरे अप्रतिम षटक हाताळतोय. कॅप्टन राहुल पकाट या बली मात्र कॅप्टनचा हा जबरदस्त स्ट्रोक अगदी आमच्या समोरच कक्षाला मनमंडन देणारा हा फटका निश्चितच चेंडू जातोय षटकार. ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर कांबे गावामध्ये ज्याचा दरार आहे तो दादा राहुल पकाट आपण पाहतोय.
हा चेंडू चांगला, हा चेंडू होता गुडे मिस्टर चेतन सांभरे, खूबसूरत गेंद देखने को मिली इस बार, जवाब देते हुए उस छक्के के गेंदबाज चेतन सांभरे. तर अशा पद्धतीने ही इनिंग हा पहिला डाव देखील संपुष्टात येतोय, संपला जातोय आणि षटकाराच्या साहाय्याने कुठे ना कुठे एक धाव फलकाला आकार आलाय असंच मित्र म्हणेन. कारण एकत्रित धावत आहेत 28 आणि 29 धावांचं हा टार्गेट सेटअप केलेलं आहे, ते म्हणजे स्वर्गीय सपनाताई कांबळे संघानं संकल्प स्पोर्ट मोरे संघासमोर. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, कारण नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला असेल मनस्वी स्पोर्ट गाणे संघ, तर त्यांच्या विरोधात आपल्याला 2 हात करताना दिसेल आणि दुधेश्वरी कोल्याचा पाडा बी संघ. सो दोन्ही संघाचे कॅप्टन मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहेत. मनस्वी स्पोर्ट गाणे संघाचा संघटक, चला आपण या. आणि आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा संघाचा कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, लक्षात घ्या. आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा बी संघाचा संघटक शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, कारण याआधी आम्ही डेफिनेटली तुम्हाला आम्ही पुकार दिला होता, आवाज दिला होता टॉस साठी. तांबे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आय थिंक सन्मान्य श्री लखन रायत आपल्यास विनंती असेल, आपण टॉस बॉक्स जॉईन करायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकी या ठिकाणी करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये जॉईन होते माझे संगीत समालोचक किरण जाधव साहेब. आमचे मान्यवर आदरणीय लखनजी रायात, आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस इथे करणार आहोत. आणि मनस्वी 11 गाणी टीम कर्णधार टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांच्या आभार विनंती असेल आपण या विराजमान व्हा आपल्या मुख्य मंचावर. स्क्रीश मडवी टॉस जिंकलेला आहे. 4 ओव्हरची मॅच असेल, काय निर्णय? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, जास्त काही विचारणार नाही. तो संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यानंतर आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा बी टीम कर्णधार समीर, जर का नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? फलंदाजी. अगदी म्हणण्यासारखं असं फिल्डिंग करायची आहे, थोडंसं मनाची विरोध झालेला आहे. कारण समोरचा संघ मनस्वी 11 गाणे हा संघ देखील चांगला संघ आहे. त्या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना कारण त्या संघाला कुठेपर्यंत थांबवण्याचा एक निर्धार असेल, कमीत कमी धावांपर्यंत. अगदी एक नवीन संघ असेल, एक नवीन चॅलेंज असेल आणि तो संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि आज टॉस जिंकलेला आहे मनस्वी 11 गाणी या संघानं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंग करण्याकरता इन्व्हाइट केले आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा बी या संघाला. आणि लगेच जाऊया आपण कमेंट बॉक्स मध्ये, समोर कॉम बॉक्स. धन्यवाद. पाहिजे तेवढ्या देईन तिरी डीजे मीत यांचे देखील प्रशंसा करावी लागेल, कारण क्रिकेट खेळासाठी अनुकूल असणारे गीत त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि आताचं गाणं जर आपण पाहिलं तर खूप सुरेख गाणं आपल्याला बघायला मिळालं. तर तरी ऑनगोइंग मॅच कडे 29 धावांचा टार्गेट असताना संकेत सांभरे अँड प्रणय आपण पाहतोय. सलामची जोडी संकल्प स्पोर्ट मोरे संघाच्या वतीनं गोलंदाज विश्वनाथ खेत्रे. ओ माय गॉड, हे काफी खूबसूरत शॉट, अगदी सूर्यकुमार यादव यांच्या अंदाजामध्ये हा केलेला फटका, मिळतोय संकेत सांभरेला हा छक्का. वा, मजा आली हा फटका पाहताना. काय फटका केला होता, लाजवाब, स्कायची आठवण करून देणार हा फटका.
सूर्यकुमार यादव यांच्या अंदाजामध्ये हा खेळणारा फटका बघायला मिळाला संकेत सांभरेच्या बॅटमधून. वा, मजा आली खऱ्या अर्थाने. मी तर म्हणेल ना, ज्यावेळी आपण भारतीय संघाचा विचार केला, स्पेशली T20 संघाचा, तर मग सूर्यकुमार यादव यांचे फटके नेहमीच अशा पद्धतीने आपण पाहतोय. मागेच आपण इथे देखील जर आपण पाहिलं तर टॅप केलं, थोडं स्टेप आउट केलं तर पण एकदा गॅप शोधण्यामध्ये यश आणि खेळ घेतो लाज जबाब चौकार. मैदानाचा शोभा वाढवणारा फटका चौकार. थँक्यू समाज झमीत काय जबरदस्त बॅटिंग करतोय. पॉवर प्ले षटकाचा खरपूस समाचार घेताना इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, पलटी शॉट. यश मात्र मिळेल का संकेत सांभरेला? परंतु चांगला फटकाला मिळाला. डिपॅक्ट पॉइंट रिझन मध्ये हा चेंडू मात्र ट्रॅपल झाला होता. लास्ट मुंबईला चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळाला. अगदी काउंटर अटॅकला सुरुवात मात्र बघायला मिळते या संकेत सांभरे या बॅटरच्या माध्यमातून. विश्वनाथ खेत्री ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये, परंतु विश्वनाथ खेत्रीच्या विरोधात मात्र हा काउंटर अटॅक संकेत सांभरेच्या माध्यमातून. आता प्रत्येक चौकार, 2 चौकार आणि सिक्सरच्या माध्यमातून 16 धावा लागल्या जातात. पॉवर प्ले षटकाचा फायदा घेताना पण एकदा या पहिली मात्र चांगला चेंडू त्या चौकारांना त्या षटकारांना प्रति उत्तर देताना हा चेंडू होता, परंतु इथे चेंडू मात्र मिस कलेक्शन झालं. चेंडू मात्र निघून जाते. डीप थर्ड मॅन बॉर्डरच्या पलीकडे मिळते नशिबाचा चौकार. संकल्प स्पॉट मुरे संघाला. माफ करा, काय घडलं जातं? रन आपण जाणून घेऊया अगदी काय घडलं होतं. ओके, 2 धावा. आय थिंक लास्ट बॉम्बेला मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं आणि खूप अफड बघायला मिळालं. अगदी पायाने चेंडू अडवला आणि थोड्या क्षणासाठी आमच्या समोर कक्षामध्ये देखील असं चर्चा रंगली की हा चौकार जातो की काय, परंतु तो चौकार गेल्यानंतर काय हरकत नाही, मी पुढच्या चेंडूवर आणखी एक चौकार मारेन असेच जणू काही सांगतो की काय संकेत सांभरे, कारण यानंतरच्या चेंडूवर हे संकेतच्या पॅडमधून हा दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. तर आतापर्यंत हे षटक आय थिंक संपलेले आणि पहिल्या षटकाच्या संमतीनंतर 22 धावा लागल्या जात आहेत. जबरदस्त अटॅक पकड बघायला मिळते संकल्प स्फोट बुडे संघाच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग संकेत सांभरेच्या वतीनं. आता समीकरण थोडं सोपं आहे, पेपर सोपं करून टाकलेलं आहे संकेतनं असं मित्र म्हणे, कारण येणार 12 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. 7-12 हा काल आकडा देखील आपण आमच्या स्कोर कार्डवर पाहिलं होतं. 7-12 म्हटलं तर मग आज सगळ्यांचं लक्ष जमिनीचा जो काही 7-12 आहे त्याच्यावर खूप लक्ष असतं आणि लक्ष द्यावं लागेल. ओ हो 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 हो, लक्ष मात्र या चेंडूवर होतं. बॅटर प्रणयस हाफ ट्रॅकर चेंडू मिडलिंग जबरदस्त केली, पॉवर जबरदस्त जनरेट केली आणि त्याचा रिझल्ट म्हणजे निश्चितच षटकारा 6.5 धावा.